एकवटलेल्या शेतकऱ्यांशी सरकारचं वर्तन कसं होतं? तब्बल 2.5-3 महिन्यापासून शेतकऱ्यांचा असंतोष खदखदत असेल आणि केवळ एक दोघांना नव्हे तर हजारोंच्या संख्येने असलेल्या शेतकऱ्यांना हा कायदा आपल्या विरोधात आहे असं वाटत असेल तर त्यांच्यात संवाद कुणी प्रस्थापित करायचा. शेतकऱ्यांमध्ये या कायद्याविषयी मोठ्या प्रमाणात अविश्वास असताना आणि कायदे तयार झाल्यापासून शेतकरी आक्रमक पवित्र्यात असताना सरकारने सुरुवातीला त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा हे आंदोलन दडपण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब केला. आणि एवढंच नाही तर जी माणसं आपल्या जगण्याच्या संघर्षात उतरतील, टोकाचा संघर्ष करतील, त्यांना बदनाम करायचं, त्यांच्यावर कुठले तरी शिक्के मारायचे, असा जो काही प्रकार मधल्या काळात सुरू आहे. म्हणजे त्या शेतकऱ्यांना सुद्धा ते खलिस्तानी आहेत, ते पाकिस्तानी आहेत, ते दहशतवादी आहेत, अशा प्रकारची भाषा वापरली गेली. आता हे सगळं जे शेतकऱ्यांचं जगणं आहे, हे सगळं जे शेतकऱ्यांचं दुस्तर अशा प्रकारचं जगणं आहे, महात्मा ज्योतिराव फुले यांनी 125 वर्षापूर्वी शेतकऱ्यांचा असूड या ग्रंथाची निर्मिती केली. आणि आज आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्येची चर्चा करतो. 125 वर्षापूर्वी शेतकऱ्याच्या असूडमध्ये एक शेतकरी आहे आणि हा शेतकरी कर्जबाजारी आहे. त्याला असं वाटतं की आपल्या दावणीची 2 बैलं जर मी विकली तर मी कुंडीक कशाच्या भरवशावर करायची, आणि ही जर माझी सगळी कुंडीक मोडून पडली तर मी ह्या सगळ्या घरादाराचा उदरनिर्वाह कसा करायचा. आणि अशा परिस्थितीत जर मी कलिरीच्या मुळ्या गाळून जर पिऊन माझी जीवनयात्रा संपवली तर मग माझ्या वृद्ध बाईचं, माझ्या वृद्ध आईचं कसं, माझ्या मुलाबाळांचं कसं, असा प्रश्न 125 वर्षापूर्वी शेतकऱ्याच्या असूडमध्ये एका शेतकऱ्याने विचारलेला आहे. ही जी भूमिका आहे आज आपण पाहतो आहोत की 125 वर्षामध्ये काही चित्र फारसं बदललेलं नाही. महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्यावेळी असं सांगितलं होतं की आमचा शेतकरी पाण्यासाठी तरसतो, या उलट भारताच्या बोडक्यावर हजारो कोटी रुपयांचं कर्ज करून युरोपातील सावकारांची घरं भरणाऱ्या आणि सिंचन योजनेत प्रचंड त्रुटी ठेवणाऱ्या सरकारविरुद्ध त्यावेळी ज्योतिरावांनी जो आवाज उठवला होता, हे कोट त्यांचं आहे. तर अजून सुद्धा आपली सगळी जी धोरणं आहेत, आपली सगळी जी एकूण सरकारची जी पावलं आहेत, ती पावलं अजूनही वेगळ्या पद्धतीनं पडत नाही. एवढे सगळे अनर्थ एका अविद्येने केले असं महात्मा ज्योतिरावांनी सांगितलं. आज ग्रामीण भागातला हा माणूस उद्ध्वस्त झालेला आहे. आणि खरं तर महात्मा फुल्यांच्या शेतकऱ्याचा असूड हा शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना, सगळ्यांना देशोधडीला लावणाऱ्या सगळ्या शोषकांवर, सगळ्या सत्ताधाऱ्यांवर पडायला हवा. आज हरित क्रांती झाली, श्वेतक्रांती झाली, अजून काही काही क्रांत्या येऊन गेल्या असतील, परंतु ह्या सगळ्या क्रांत्या झाल्याच्या नंतर सुद्धा आज आपल्याला पाहायला असं मिळतं की या सगळ्या क्रांत्या होऊनही अजूनही शेतकऱ्यांचा जो संघर्ष आहे तर तो शेतकऱ्यांचा संघर्ष सुरूच आहे. ह्या सगळ्या संघर्षामध्ये जे शेतकरी आत्महत्या करतायत त्यातलं मराठवाड्यातलं विदर्भाचं प्रमाण जास्तीत जास्त भीषण आहे. आणि ज्या जल जंगल जमीनचा आपण उल्लेख केला, ते पाणी सुद्धा जर आपण बघितलं तर पाणी हा निसर्गाचा घटक आहे, परंतु पाहता पाहता तो सत्ता संपत्ती यांच्या केंद्रीकरणाचा भाग घेऊन बसला. पाणी नाही म्हणून होणारे विस्थापन एका बाजूला आणि भ्रष्ट सिंचन व्यवस्थेतून आकाराला येणारे पाणीदार राजकारण दुसऱ्या बाजूला. ज्यांच्या मनगटात जोर त्यांनी पाणी पळवायचं असं आपण आजवर पाहत आलो. सिंचनाच्या नावाखाली जन्माला आलेल्या असंख्य योजनांचे अर्थकारण हे अक्षरशः डोळे पांढरे करायला लावणारे आहे. पाण्यावर मालकी सर्वांची, मात्र प्रत्यक्षात हे पाणी अनेकांसाठी ओरबाडण्याचे साधन तर काहींच्या अडमाप संपत्तीचा स्रोत. त्यातच गेल्या 2 दशकात पाण्याचा बाजार तेजीत आला. जी गावं तहानलेली आहेत त्या गावांमध्ये सुद्धा बाटली बंद पाणी विनासायास मिळायला लागलं. पाण्याविना तडफडणारे जीव आणि त्यांचा संघर्ष या चित्रातली दाहकता कमी होण्याऐवजी ही प्रचंड अशा प्रमाणात वाढलेली आहे. आज ग्रामीण भागातील दुर्गम, आदिवासी, भटके अशा सगळ्या समूहांना जलवंचित व्हावं लागतं. ऐन उन्हाळ्यात ह्या सगळ्या लोकांचा पाण्याचा जो संघर्ष आहे तो अतिशय जीवघेण्या पद्धतीनं चाललेला असतो. साध्या स्त्री जीवनाचा जरी आपण उल्लेख केला तरी तो अतिशय आपल्या घरच्या तळातला अत्यंत दबलेला अशा प्रकारचा घटक आहे. आणि हा सगळा घटक एकीकडे कुपोषण, बालमृत्यू या सगळ्या विषयांची जेव्हा आपण चर्चा करतो तेव्हा बहुतेक कष्टकरी स्त्रियांना गरोदर काळात चांगला आहार मिळत नाही, हे विदारक वास्तव आपल्याला दुर्लक्षून चालता येणार नाही. आणि या सगळ्या स्त्रीच्या शोषणाची रूपं, या सगळ्या स्त्रीच्या दुस्तर जगण्याची रूपं प्रत्येक वेळी बदलत राहतात. आत्ता अलीकडे ह्या सगळ्या स्त्री शोषणाच्या तर अनेक कहाण्या आपण पाहतो, परंतु अलीकडे बीड जिल्ह्यातलं एक विदारक अशा प्रकारचं वास्तव आलं की ज्या ऊसतोडणीसाठी महिला जातात तर त्यांना पाळीच्या दिवसातला, मासिक पाळीच्या दिवसातला जो त्रास आहे तो त्रास त्यांना होऊ नये किंवा त्या त्रासाला सामोरं जाण्याची पाळी येऊ नये म्हणून यातल्या अनेक महिलांनी त्यांची गर्भाशयाची शस्त्रक्रिया केली.
त्याची गर्भपिशवी काढून टाकण्यात आली. या महिलांची संख्या बीड जिल्ह्यातली ही 30,000 आहे. ही जी वास्तवता आहे तर ती अतिशय गंभीर अशा प्रकारची वास्तवता आहे. केवळ 100-200 नव्हे तर 30,000 स्त्रिया आपली गर्भाशय काढून टाकतात. हे अतिशय अस्वस्थ असं करणारं चित्र आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून तुम्ही जर या भागात गेलात तर अगदी तुम्हाला 17-18 वर्षाची मुलगी ही आई दिसू शकेल आणि 30-35 वर्षाची मुलगी ही आजी दिसू शकेल. अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि ही सगळी जी स्त्री जीवनाची एकूण जी लक्तर आहे तर ती आपल्या भारतभर वेगवेगळ्या पद्धतीने आपण पाहतच आहोत. जी मी परिस्थिती बीड जिल्ह्यातली सांगितली, कुठे अर्थव्यवस्था काम करते, कुठे धर्मव्यवस्था काम करते. आणि हे सगळं जे शोषण आहे तर मणिपूरमध्ये महिलांना निर्वस्त्र करून त्यांची धिंड काढली जाणं यासारखी घृणास्पद आणि अतिशय वाईट अशा प्रकारची निंदनीय घटना, असे स्त्री अत्याचाराचे किंवा स्त्री जगण्याचे अनेक विकृत अशा प्रकारचे चित्र आपल्याला पाहायला मिळतात. आता हे सगळं जे विदारक अशा प्रकारचं वास्तव आहे ते विदारक अशा प्रकारचं वास्तव जेव्हा लेखनाच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून येतं, ते जेव्हा अनुभवांच्या माध्यमातून येतं तर तेव्हा ह्या अनुभवांना शब्दरूप देताना मगाशी ज्या परंपरांचा वगैरे जो उल्लेख झाला त्यातल्या ज्या अमानुष परंपरा आहेत, माणसात भेद निर्माण करणाऱ्या परंपरा आहेत, शोषण व्यवस्थेला थेट उत्तेजन देणाऱ्या परंपरा आहेत, अशा परंपरांविषयी कुणालाच काही सहानुभूती किंवा समर्थन असल्याचं कोणतंही कारण नाही. परंतु ज्या आपल्याकडच्या असंख्य अशा प्रकारच्या गोष्टी आहेत की ज्या गोष्टींमध्ये जी पुराणी मिथकं आहेत, देवदेवतांच्या कथा आहेत, अशा प्रकारच्या देवदेवतांच्या कथांच्या माध्यमातून, पुराण कथांच्या माध्यमातून सुद्धा आपण अनेक गोष्टी रचू शकतो नव्यानं. जयंत पवार हे त्याचं अलीकडचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे की जयंत पवारांनी त्या सगळ्या ज्या त्यांच्या कथा आहेत त्या सगळ्या कथांच्यासाठी त्यांनी एक वेगळ्या प्रकारची प्रतिमासृष्टी आणि एक वेगळ्या प्रकारचं जग त्यांनी निर्माण केलं. ह्या सगळ्या मिथकं आणि पुराण कथांच्या माध्यमातून जे काही सगळं निर्माण करता येईल त्याचा एखाद्या तर्फेसारखा त्यांनी उपयोग केला. हे सगळं जे शोषण आहे त्या शोषण व्यवस्थेचा सांगाडा जर समजून घ्यायचा असेल तर त्या शोषण व्यवस्थेचा सांगाडा समजून घेताना, शोषण व्यवस्थांची मुळापासून चिकित्सा करताना आपल्याला या मिथकांचा काही वापर करता येतो का, या कथांचा काही वापर करता येतो का, याचा आपण विचार केला पाहिजे. राजस्थानातले एक प्रसिद्ध लेखक आहेत विजयदान देठा, हे त्यांचं नाव. यांनी त्यांच्या कथांच्या माध्यमातून लोककथा त्या भागातल्या वेगवेगळ्या जाती समूहात निर्माण झालेल्या ज्या लोककथा आहेत त्या सगळ्या लोककथा त्यांनी संकलित केल्या. आणि या लोककथा संकलित करून त्या लोककथांना आजचे नवे आयाम देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. एक त्यांची कथा आहे मेहनतसार नावाची, की ज्यामध्ये असा एक संकेत आहे की शंकर शंख वाजवतो आणि त्यानंतर पाऊस पडतो. आता झालं असं की त्या कथेतल्यानुसार, लोककथेतल्यानुसार की वर्षानुवर्ष माणूस माणसासारखा वागत नाही, अमुक नाही, तमुक नाही, पृथ्वीवर फार अनाचार माजलेला आहे, म्हणून मग शंकर असं ठरवतो की आपण शंख वाजवायचा नाही. तर एक शेतकरी तशाही काळात शंकराने शंख वाजवलेला नसताना सुद्धा त्या 2-3 वर्षामध्ये तो शेत नांगरत असतो. आणि मग शंकर पार्वती फिरत असताना त्यांच्या असं लक्षात येतं की हा शेतकरी काय करतो. हे जाऊन त्याच्याजवळ विचारतात की तू काय करतोस, तुला माहिती आहे का पाऊस पडणार नाही, मी जर शंख वाजवला तरच पाऊस पडतो, आणि हे तुला कुणी सांगितलं की तू कशासाठी, तुला माहिती आहे का पुढच्या वर्षी पाऊस पडणार आहे, हे तू आज कशासाठी नांगरतोस. तेव्हा तो शेतकरी उत्तर देतो की मी, पाऊस कधी पडेल हे मला माहीत नाही, कोणीतरी शंख वाजल्यानंतर पाऊस पडतो हेही मला माहीत नाही, पण मी माझं जे कृषीकर्म आहे, मी जे नांगरण्याचं काम आहे ते काम मी विसरू नये म्हणून मी हे काम करतो.